नमस्कार, आपण आहोत मुंबईच्या घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगरामध्ये. आपण पाहू शकता की अनंत चतुर्दशी आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी विसर्जन होत आहे बाप्पाचं. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी मुकुंद काकडजी आपल्यासोबत आहेत. काकडजी, काय सांगाल, काय शुभेच्छा द्या नागरिकांना आणि त्याबद्दल काय सेवा केली असेल आपण? आज रमाबाई नगरमध्ये सर्व गणपतींचं विसर्जन होत आहे आणि भक्तिभावाने विसर्जन होत आहे. मोठा उत्साह आहे भक्तांमध्ये आणि आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि महायुतीच्या वतीने आज सर्व आमचे कार्यकर्ते, महायुतीचे सर्व कार्यकर्ते आठवले गटाचे आहेत, दादांचे आहेत, शिंदे गटाचे आहेत, सर्व जिल्हाध्यक्षापासून सर्व लोक इथे उपस्थित आहेत आणि मोठ्या भक्तिभावाने गणपतीला निरोप दिला जात आहे. त्यामध्ये आम्ही गणपतीला इथे फुलांचा वर्षाव करत आहे. तसंच आम्ही गणपती मंडळासाठी पाण्याची व नाश्त्याची आम्ही सोय केलेली आहे आणि अखंड मेहनत आमचे सर्व कार्यकर्ते घेत आहेत. त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. या ठिकाणी गेले 10 दिवसापासून जे सार्वजनिक मंडळ आहेत, अनेक मंडळ अनेक संस्था या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करते. आज या ठिकाणी एवढ्या जास्त प्रमाणात मुसळधार पाऊस असतानासुद्धा जे सार्वजनिक घरगुती गणपती या ठिकाणी जे जात आहेत, जे तलावाच्या मार्गाने जे घरगुती सार्वजनिक गणेशोत्सव खूप 10 दिवस मोठ्या उत्सवाने आनंदाने साजरा झाले आणि आज संपूर्ण गणपतीचं विसर्जनासाठी सर्व भक्तिभावाने लोक नाचत गात आपल्या बाप्पाला विसर्जित करण्यासाठी जात आहेत. परंतु आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने व पूर्ण महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या सर्वांच्या वतीने आम्ही अशी काळजी घेतली की जाणारे जे लोक तलावापाशी जातात त्यांची खाण्यापिण्याची, नाश्त्याची, पाण्याची सोय आम्ही भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या वतीने करतोय. नंदूजी साठे आहेत. साठूजी, काय सांगाल, काय शुभेच्छा द्याल? आजपर्यंत की गणेशोत्सवाचा उत्सव हा पूर्ण रमाबाई मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे आणि या गणेशोत्सवाच्या माध्यमाने आजपर्यंत जे भाजपचे नेते आहेत, जे मुकुंदजी काकड, जे स्वतःच्या स्वखर्चाने म्हणजे गोरगरिबांना ताडपत्री वाटणे, परत कुठे शेड बांधून देणे. आज एक म्हणजे मी आज अनुभवलं आहे की जे बाकीचे लोक आहेत जे काहीच करणं झाले, जे मुकुंद काकडचे जे स्वतःच्या स्वखर्चाने जेवढा कारभार आज 125मध्ये करत आहे, तरी मी आमच्या रमाबाईतील 125 वार्डाचे जेवढे गणपती गणेश मंडळ आहे त्यांना मी माझ्या वतीने व महायुतीच्या वतीने खास करून केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो. माझ्या समोर बोलतो गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी आज या ठिकाणी रमाबाई आंबेडकर नगरामध्ये महायुतीच्या वतीने आमचे सर्व महायुतीचे आमचे नेते मुकुंदजी काकड साहेब यांच्या वतीने या ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन मोठ्या थाटामाटात चाललेलं आहे. या ठिकाणी सर्व मंडळांसाठी या ठिकाणी शुभेच्छाचा या ठिकाणी मशाल लावलेला आहे. सर्व मंडळांना अल्कोहोल वाटप, पाणी वाटप आणि मंडळांना शुभेच्छा देखील या ठिकाणी आम्ही देत आहे. येणाऱ्या सर्व लोकांचं स्वागत देखील या ठिकाणी मुकुंद काकड साहेब महायुतीचे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित करत आहेत. मी महाराष्ट्राचे आमचे सर्व महायुतीचे नेते, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, 2 उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो. या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला, या महाराष्ट्रातील शेतकरी राजाला सुख शांती दे, शेतकरी राजाला चांगलं पीक येऊ दे, शेतकरी राजाला चांगला हमी भाव मिळू दे, कापसाला हमी भाव मिळू दे, शेतकरी राजा चांगला सुखावू दे, गोरगरीब दलित जनता चांगल्या प्रकारे नांदू दे आणि आपला बाप्पा या ठिकाणी विसर्जनाकडे चाललेला आहे. की सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आमचे सर्वांचे लाडके नेते जे सर्व महायुतीचे सर्वांना एकत्र त्यांनी आणलं असे आमचे मुकुंद काकड साहेब यांच्या वतीने सर्व मुंबईमधील घाटकोपरमध्ये वार्ड क्रमांक 125च्या सर्व कार्यकर्त्याला, सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो. महायुतीचे सर्व नेते सर्व स्टेजवर आहे, काकड साहेब आहेत, सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. सामाजिक चळवळी आमच्या सोबत नेहमी सर्व गोष्टी आमच्या सोबत असणारे आमचा मित्र राजांना भाऊ आहिले यांच्या वतीने सर्व मंडळाचे सर्व गणेशोत्सव घरगुतीचे हार्दिक अभिनंदन. गणपती बाप्पा